The seventh problem, Sapre and Atre are partners sharing profits and losses equally. Equally profit sharing ratio दिलेला आहे. आणि from the following trial balance and adjustment prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date आहे. बरं, आता ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, बघूया. आता सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटचा असेट्स आहे, परचेजेस ट्रेडिंगचा डेबिट साईड, असं डिस्ट्रीब्युशन करूया. तर रिटर्न आहे, फक्त रिटर्न म्हटलेलं आहे. डेबिट साईड रिटर्न असल्यामुळं ते कसलं रिटर्न समजायचं, सेल्स रिटर्न म्हणजे ट्रेडिंगचा क्रेडिट साईड. तर ओपनिंग स्टॉक डायरेक्टली दिलेला आहे ट्रेडिंगमध्ये. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटमध्ये. कॅरेज फक्त कॅरेज दिलेला आहे, फक्त कॅरेज दिला असतील तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. नेक्स्ट रेट्स अँड टॅक्सेस, हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. ड्रॉइंग्स दिलेले सप्रे अँड अत्रे ते दोन्ही पार्टनरचा ड्रॉइंग दिलेले, हे डायरेक्टली आपण बॅलन्स शीटमध्ये घेऊ शकतोय किंवा पार्टनर्स कॅपिटल सेपरेट अकाउंट काढलं तर तेव्हा एक सेपरेट असं त्याच्यात डेबिट साईड असं ॲडजस्टमेंट करू शकतोय. म्हणजे बॅलन्स शीट तोपर्यंत मी लिहिते, बघू नंतर. म्हणजे जास्तीत जास्त ॲडजस्टमेंट आलं सेपरेट अकाउंट काढायला काही हरकत नाही. 1-2 ॲडजस्टमेंट आलं तर डायरेक्टली आपण बॅलन्स शीटमध्ये सॉल्व्ह करू शकतो. तर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. तर बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. हा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला बॅड डेट्स म्हणजे हा ओल्ड बॅड डेट्स. मशिनरी बॅलन्स शीट. मशिनरीमध्येच ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, हा हिडन ॲडजस्टमेंट असणार. ॲडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. मशिनरीचा टोटल अमाऊंट 25,000 आहे. हा 25,000 मध्ये 10,000चं मशिनरी कधी खरेदी केलेलं आहे 1 ऑक्टोबर. म्हणजे इयर एंडिंग कधी आहे 31 मार्च. 1 ऑक्टोबर टू 31 मार्च पर्यंत किती महिना होतात ते बघून तेवढ्या महिन्यात हे कधी यूज होणार, डेप्रिशिएशन काढताना. हा 10,000चं मशिनरी ॲडिशन मशिनरीचं फक्त काय करायचं म्हणजे डेप्रिशिएशन सेपरेट द्यायचं आणि उरलेलं 15,000चं पूर्ण वर्षभराचं डेप्रिशिएशन द्यायचं. ते कॅल्क्युलेशन वर्किंग नोट करताना सांगते मी. तर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे, फक्त प्रोव्हिडंट फंड असलं तर ते वेगळं झालं असतं. म्हणजे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे, हा बॅलन्स शीटचा असेट्स आहे. आता नेक्स्ट इथं क्रेडिट साईड बघा, ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट साईड. सेल्स आहे ट्रेडिंगमध्ये. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. सन्ड्री इन्कम आहे, सन्ड्री इन्कम म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. ओके. आता कॅपिटल ओपनिंग बॅलन्स आहे सप्रे आणि अत्रेचं, म्हणजे त्यांचं ओपनिंग बॅलन्सेस आहे, बॅलन्स शीटमध्ये घेऊ शकतो किंवा सेपरेट कॅपिटल अकाउंट काढलं तर तिथं आपण क्रेडिट साईड घेऊ शकतो. नेक्स्ट आता इथं प्रोव्हिडंट फंड आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट असेल तर ते असेट साईड घेतला. फक्त हा प्रोव्हिडंट फंड म्हणजे प्रोव्हिडंट फंड हे म्हणजे भरल्यासारखं, म्हणजे हा बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईड येणार. म्हणजे नेक्स्ट रिटर्न आहे. रिटर्न क्रेडिट साईडचा रिटर्न म्हणजे हा परचेज रिटर्न असणार, म्हणजे परचेजमध्ये लेस करायचं. ओके. नेक्स्ट कमिशन प्री रिसिव्ड आहे, म्हणजे प्री रिसिव्ड इन्कम आहे, म्हणजे बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. नेक्स्ट आरडीडी, हा ओल्ड आरडीडी आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. जे ॲडजस्टमेंट आहे ते बघा. तर ॲडजस्टमेंट बघताना तर क्लोजिंग स्टॉक ॲज युजल ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीट हे दोन्ही फॅक्ट. तर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी. तर मशिनरीचं ॲडिशनल मशिनरीचं इथं दिलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे 10%, म्हणजे 10,000ला 10%, 15,000ला पूर्ण वर्षभराचं 10%. आणि इथं किती वर्ष, ऑक्टोबर टू मार्च 6 महिना होतात. मग त्याच्यानुसार 10,000ला 10 म्हणजे 10%नं 6 महिन्यासाठी ॲडजस्टमेंट करायचं, वेगवेगळं घेऊन टोटल डेप्रिशिएशन काढायचं. आता लँड अँड बिल्डिंगला पण मार्किंग करतो त्याचं पण. आता क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड
अँड डाऊटफुल डेट्स असं जरासं वेगळ्या पद्धतीनं दिलं तर म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही. म्हणजे प्रोव्हिजन फॉर बॅड डाऊटफुल डेट्स म्हणजे हा जस्ट आरडीडी असं दिलेलं आहे. आरडीडी 5% दिले ऑन सन्ड्री डेटर्स आणि राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट. म्हणजे हा न्यू बॅड डेट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पण आणि बॅलन्स शीटचा असेट साईड पण. म्हणजे हा आरडीडी काढताना कधी काढायचं सन्ड्री डेटर्समध्ये जे काही ऍडजस्टमेंट आहे म्हणजे बॅड डेट लेस करायचं आणि काही जास्तीत जास्त काही वेळा ऍडजस्टमेंट दिले ते सगळं ऍडजस्टमेंट झाल्यावर मग आरडीडी 5% काढेल. मग त्याच्यानंतर गुड्स आता बॅड डेट्सला इथं मार्किंग करतो सन्ड्री डेटर्स फर्स्ट त्याला ऍडजस्टमेंट. तर गुड्स वर्थ ₹3000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता अनसोल्ड एंट्री आहे बघा. म्हणजे सेल्समध्ये सेल केलेलं आहे 3000 पण रेकॉर्ड केलं नाही म्हणजे आपण ते रेकॉर्ड करायचं. तर सेल्सला ऍडजस्टमेंट आहे सेल्सला मार्किंग केलं स्टार केलं म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स आणि सन्ड्री डेटर्स मध्ये सेल्स असेल तर सन्ड्री डेटर्स परचेजेस असेल तर क्रेडिटर्सला असं ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. म्हणजे हा ट्रेडिंग मध्ये पण येणार बॅलन्स शीटचा असेट साईड पण. आता आउटस्टँडिंग कॅरेज आहे. कॅरेज कुठं आहे बघा. कॅरेजला आउटस्टँडिंग आहे म्हणजे हा ट्रेडिंग मध्ये पण आणि बॅलन्स शीट मध्ये आउटस्टँडिंग बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीज आहे. नेक्स्ट गुड्स वर्थ ₹8,000 were purchased on 31st March 2019 and included in closing stock but not recorded in the books of account. हे उगाच हे म्हणजे कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले आहे. ऑलरेडी ते म्हणजे क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड झालेलं असतं पण परचेजेस मध्ये ऍड नाहीये. म्हणजे नॉट ऍडेड इन म्हणजे परचेजेस केलेलं आहे पण अनरेकॉर्डेड परचेज अनरेकॉर्डेड सेल्स कसं आहे त्याच पद्धतीनं अनरेकॉर्डेड परचेजेस आहे तिथं पण आणि सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये पण ऍड करावं लागणार अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून. म्हणजे ट्रेडिंग मध्ये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. इन द बुक्स ऑफ सप्रेंडर पार्टनर्स आर देअर फॉर द इयर एंडिंग 31st March 2019 अँड बॅलन्स शीट इज देअर. तर बघा वन बाय वन बघूया. पहिला आयटम सन्ड्री डेटर्स म्हणजे बॅलन्स शीट. सन्ड्री डेटर्स ऍडजस्टमेंट आहे बघा स्टार्ट केलेलं आहे म्हणजे इथं इनर कॉलम मध्ये 40,000. नेक्स्ट परचेजेस आता फिक्स आहे ते अमाऊंट त्या आधी आयटम लिहूया. ओपनिंग स्टॉक आणि टू परचेजेस आणि इकडं बाय सेल्स आणि इकडं बाय क्लोजिंग स्टॉक. हा फिक्स आहे येणारे आयटम आणि बाकीचं हे सोडून आणि जनरली येणं जाणं असतं. आता परचेजेस 65,000 म्हणजे हा ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलम मध्ये घेतो. त्याच्यानंतर त्याचं रिटर्न आहे बघा म्हणजे सेल्स रिटर्न जस्ट दॅट म्हणजे लेस रिटर्न्स किती आहे 800. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक 18,000. ओपनिंग स्टॉक 18,000. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग तर 2-3 ऍडजस्टमेंट म्हणजे बॅड डेट आरडीडी वगैरे दिलेला आहे. मला वाटतं अनरेकॉर्डेड सेल्स आणि अनरेकॉर्डेड परचेजेस पण आहे. आपण रिटर्न खाली घेऊया. आता इथं 2-3 लाईन सोडून मग लँड अँड बिल्डिंग घेतो. लँड अँड बिल्डिंग ऍडजस्टमेंट आहे स्टार्ट केलेला आहे म्हणजे इनर कॉलम मध्ये घेऊया. म्हणजे लेस डेप्रिशिएशनच असणार त्याचं काय असेल ते नंतर कॅल्क्युलेशन करूया. आता इथं फक्त एक लाईन सोडू म्हणजे अनरेकॉर्डेड आहे आपल्याला माहित आहे ऑलरेडी. अनरेकॉर्डेड
अनरेकॉर्डेड सेल्स काय असेल ते, मग लेस रिटर्न्स 800. ओके. नेक्स्ट कॅरेज आहे. कॅरेज इथं पण अनरिकॉर्डेड आहे. आधी अनरिकॉर्डेड परचेजेस, मग लेस रिटर्न ते येते काय ऑर्डर मध्ये लिहूया. मग इथं खाली कॅरेजला आपण स्टार केलेला आहे, म्हणजे ह्याचं पण ऍडजस्टमेंट आहे 1200. मग नंतर बघू आपण रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. इथे एक 2-3 लाईन सोडून रेंट, रेट्स अँड टॅक्सेस ह्याचं काय ऍडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटपुट मध्ये 1000. नेक्स्ट ड्रॉइंग्स आहे. आता इथं कॅपिटल घेतो. कॅपिटल कोण आहे, सप्रे जेली. मग इथं लेस ड्रॉइंग्स जेली. मग इथं अजून इथं प्रॉफिट तर येणार आहे किंवा लॉस, नेट प्रॉफिट किंवा लॉस ते येऊन मग इथं घेऊया अत्रे. त्यांचं कॅपिटल लेस ड्रॉइंग्स. तर सप्रेचं 3000 ड्रॉइंग आहे, अत्रेचं 2000 ड्रॉइंग. ह्या पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट करू. आता नेक्स्ट सॅलरीज आहे. सॅलरीजला काही ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट इनर कॉलम आउटर मध्ये 3200. नेक्स्ट बॅड डेटला ऍडजस्टमेंट आहे, इनर कॉलम मध्ये घेऊया. हा ओल्ड बॅड डेट आहे 1000. नेक्स्ट मशिनरी. इथं मशिनरीचं हिडन ऍडजस्टमेंट आहे 25,000 लेस डेप्रिशिएशन. ते नंतर कॅल्क्युलेशन करून सांगते. आता ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस बॅड डेट 2-3 लाईन सोडून मग इथं ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे 4000. नेक्स्ट प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे. याचं एवढं झालं. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो पीएफ इन्व्हेस्टमेंट किती आहे 18,500. ओके. आता ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट्स आहे. आता सेल्स आहे. सेल्स किती 85,000. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स हे झाले. अजून 1-2 लाईन ऍडजस्टमेंट येणार आहे. तिथं सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून घेऊ शकतो. आता त्याचा पण स्टार्ट केलेला आहे, म्हणजे इनर कॉलम मध्ये 23,000 अँड अनरिकॉर्डेड परचेजेस येणार आहे. सन्ड्री डेटरला रिलेटेड काय असणार, ऍड अनरिकॉर्डेड सेल असणार. अनरिकॉर्डेड सेल्स जेईल. आता नेक्स्ट सन्ड्री इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइड बाय सन्ड्री इन्कम. हाऊ मच इज देयर 2000 आउटर मध्ये. नेक्स्ट
तर कॅपिटल आहे, कॅपिटलचं दोघांचं 35,000 आहे, अत्रेचं पण 35,000, हे लेस करून 32,000. ओके, नेक्स्ट. आता प्रोव्हिडंट फंड, प्रोव्हिडंट फंड इनर कॉलम, प्रोव्हिडंट फंड किती आहे? बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइड 10,000. नेक्स्ट रिटर्न आहे बघ, म्हणजे हा परचेजेस रिटर्न झाला. रिटर्न किती? 1,500. तर नेक्स्ट कमिशन प्री रिसिव्ड, कमिशन प्री रिसिव्ड किती आहे? 800. ट्रायल बॅलन्स मध्ये असणारी जे काही ऍडजस्टमेंट असेल, आउटस्टँडिंग असू दे, प्री रिसिव्ड, प्री पेड काही असू दे, ते बॅलन्स शीटला त्याचा काही डबल इफेक्ट नसतो. आता आरडीडी म्हणजे हा ओल्ड आरडीडी असणार 400. अजून न्यू बॅड डेट वगैरे काढायचं आहे, एकदम शेवटला मी इथं घेतो. लेस ओल्ड आरडीडी किती आहे? 400. आता हे सगळं झालं तर ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड 23,000. इथं क्लोजिंग स्टॉक लिहिलेला आहे, फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटचा असेट साइड क्लोजिंग स्टॉक 23,000. ओके. तर डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 5% आणि मशिनरी 10% म्हटले. लँड अँड बिल्डिंगचं 5%, 10,000चा 5% म्हणजे 10%ला 1,000 म्हणजे 5%ला 500 म्हणजे 9,500. इथं टू डेप्रिसिएशन ऑन, जे दोन डेप्रिसिएशन आहे, लँड अँड बिल्डिंगचं 500 आणि मशिनरीचं, मशिनरी जे आता कॅल्क्युलेशन. आता बघा, मशिनरीचा 10% आहे, पण मशिनरीचा हा 25,000 मध्ये 10,000 ऍडिशनल मशिनरी आहे, त्याचं डेट दिलेलं आहे इथं. तर बघा, तर 25,000 मध्ये 15,000ला 10% पूर्ण वर्षभरासाठी द्यायचं. मग उरलेलं 10,000 ऍडिशनल आहे. ऍडिशनल मशिनरी तर लिहू शकताय तुम्ही, ऍडिशनल मशिनरी 10,000, त्याचं पण 10%. पण कधी खरेदी केलेले आहे? ऑक्टोबर मध्ये. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 31 पर्यंत, म्हणजे हा 6 महिन्याचं. हे पूर्ण वर्षभराचं, म्हणजे इथं आपण लिहू शकतोय आता 1/12 असं पण लिहू शकतोय. मग हे पूर्ण हे वर्षभराचंच असतंय, हे काय गरज नाहीये. आणि इथं 6 महिन्यासाठी. तर बघा किती होते, म्हणजे 6 महिने काय आणि 5% काय, दोन्ही सेमच आहे. जे आहे 10%ला त्याची निम्मे म्हणजे 500, म्हणजे दोन्ही मिळून 2,000 होते. आणि हा इथं डेप्रिशिएशन 2,000, म्हणजे आउटमध्ये 2,500 आणि इथं आउटमध्ये 23,000. हे समजलं? ओके. नेक्स्ट, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स 5% ऑन, म्हणजे आरडीडी 5% म्हटले. आरडीडी काढायचं आधी अनरेकॉर्डेड जे काय आहे ते अनरेकॉर्डेड सेल्स, बॅड डेट्स ते झाल्यावर मग जे अमाऊंट येतोय त्याच्यावरती आपल्याला काढायचं आहे. आता
राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट आहे. तर इथं ऍड न्यू बॅड डेट आधी घेऊया. किती आहे 1000. मग ऍड न्यू आरडीडी. आरडीडीचं कॅल्क्युलेशन 40,000 ऍड अनरिकॉर्डेड. जे काही ऍडजस्टमेंट आहे अनरिकॉर्डेड से लास्ट ऍडजस्टमेंट आहे बघा. सॉरी सेकंड अनरिकॉर्डेड सेल्स 3000. आता अजून घ्यायचं आहे आपल्याला पण त्याच्यानंतर हा 43,000 मग लेस बॅड डेट न्यू बॅड डेट किती आहे 1000 आहे. जे काही ऍडजस्टमेंट आहे ते सगळं उरल्यावर ह्याच्यावरती 5% काढायचं आपल्याला. आरडीडी किती आरडीडी 5%. ह्याच्यावरती 5% काढायचं. मग किती तर 10%ला 4200 आणि 5% म्हणजे 2100 होते बघा. 2100 ह्या पद्धतीचं काढावं लागणार. बघा केवढं होते. आता न्यू बॅड डेट अनरिकॉर्डेड सेल्स आपण इथं 3000 घेतले. 43,000 लेस बॅड डेट किती 1000 आहे 42,000 मग लेस आरडीडी आता काढलेले किती आहे 2100. जे आउटर मध्ये 900 झालं. आरडीडीचं दोन्ही इफेक्ट झाले. तर गुड्स वर्थ ₹3000 वेअर सोल्ड म्हणजे अनरिकॉर्डेड सेल्स आहे. ऑलरेडी तिथं पण घेतलेलं आहे. तर अनरिकॉर्डेड सेल्स 3000 म्हणजे 88,000 आणि हे लेस करून 200 87,200. त्याचा ऑलरेडी सेकंड इफेक्ट आपण इथं घेतलेला आहे. नेक्स्ट आता आउटस्टँडिंग कॅरेज आहे. ऍड आउटस्टँडिंग कॅरेज किती आहे 500. ऍड करायचं ते म्हणजे 1700. आउटस्टँडिंग कॅरेज लायबिलिटी मध्ये आउटस्टँडिंग कॅरेज किती 500. नेक्स्ट गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेज 31 मार्च. आता हे अनरिकॉर्डेड परचेजेस आहे 8,000. अनरिकॉर्डेड परचेजेस 8,000. बघा इथं 73,000 मग रिटर्न लेस केले की नाही 72,500. हा अनरिकॉर्डेड परचेजेस सन्ट्री क्रेडिटर्स मध्ये लेस करायचे 71,500. डबल इफेक्ट दिलाय की नाही व्यवस्थित बघायचं. आता ऍडजस्टमेंट सगळं झालेलं आहे. आता 1 बाय 1 क्लोज करत जाऊया. आता बघा इथं ट्रेडिंग अकाउंट टोटल किती होते साइड टोटल 1,10,200 होतो. डेबिट साइडचं टोटल 91,200 म्हणजे त्याच्यात लेस केलं की नाही 19,000 म्हणजे हा 19,000 काय झालं ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट
कॅरीड आउट बाय इथं किती 1,10,200 1,10,200 क्रॉस प्रॉफिट ब्रॉड ऑन 19,000 हे 19,000 आणि हे 2,000 म्हणजे 21,000 ह्याचा टोटल होणार. मग 21,000 टोटल. मग इकडे एक्सपेन्सेस किती होते बघा, म्हणजे 21,000 कमी आहे, जास्त आहे, एक्सपेन्सेस कमी आहे. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू सप्रे आणि कोण आहे इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. बघा किती होते, याची बॅलन्सिंग फिगर 6,600 जे इक्वली डिस्ट्रीब्युशन 3,300 3,300. हा नेट प्रॉफिट इथं कॅपिटलला बॅलन्स शीट मध्ये ऍड करायचं. नेट प्रॉफिट 3,300 आणि इथं ऍड नेट प्रॉफिट 3,300 म्हणजे 36,300 इथं 35,300. बघा टोटल किती होतं, दोन्ही साइड 1,13,900 1,13,900. बघा होतंय काय, आयटेम्स पोस्टिंग कमी आहे पण ऍडजस्टमेंट जरासं 2 टाइप कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे इथं पण एकदम कमी आहे. बघा 2 3 2 3